आज आम्ही ह्या प्रचाराचा शुभारंभ स्वामी समर्थ मठ पळसदरी येथून केला। आमचे आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे परिवर्तन विकास आघाडी तसेच नितीनदादा सावंत यांची मिळून आम्ही इथे कर्जतला परिवर्तन आघाडी स्थापन केलेली आहे। ती करत असताना आमच्या इथे उमेदवार जिल्हा परिषद गटाचे सौ उषा अंकुश ठोंबरे तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ नमिता सुधाकर घारे हे आमचे उमेदवार आहेत। त्यांच्या प्रचारार्थ आम्ही इथे मोठ्या संख्येने पळसदरीतील ग्रामस्थ आणि पळसदरीतील सर्व नागरिक इथे आम्ही या प्रचारात उतरलेलो आहोत। आम्हाला विश्वास आहे ही पळसदरीची जनता ही सुधाकर भाऊंवर प्रेम करणारी जनता आहे। तसेच सर्वसामान्यांसाठी सुधाकर भाऊंनी केलेली कामं ही आज आम्हाला इथे प्रचार करताना अनुभवायला मिळत आहेत। प्रत्येक घरात जातोय तिथे सगळ्यांचा भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। त्याचप्रमाणे आपण इथे जे सुधाकर भाऊंनी केलेल्या कामाचा आणि इथे सुधाकर भाऊंच्या प्रत्येक आदिवासी खेड्यापाड्यात आपण ज्या गोष्टी करतोय त्यासाठी आपण हे सगळे प्रचारात उतरलेली सगळी ही गर्दी बघत आहात। त्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने प्रचंड बहुमताने विजयी करा आणि अशीच सगळ्यांना नम्र विनंती करतो। विरोधक देखील प्रचारात उतरलेले आहेत। बालेकिल्ला मानलं जातं, विरोधकांचं कितपत तुम्हाला आव्हान वाटतं? विरोधकांचं आम्हाला काहीच आव्हान वाटत नाही। विरोधक हे नेहमी विरोधच करत असतात। इथे ग्रामपंचायतमध्ये असलेली कामं यांच्यावर विरोधकांचा पूर्णतः डोळा आहे, बाकी काहीच नाही। इथे आम्ही फक्त आमचं इथे फक्त जनतेचा काम करणं एवढंच इथे भाऊंच्या मनात आहे आणि आमच्या परिवर्तन विकास आघाडी आणि राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कडे आहे। इथे फक्त विरोधक काय त्यांच्या डोक्यात आहे की ही लीड असं ह्या ग्रामपंचायतीमध्ये कशी कमी करायची आणि ह्या ग्रामपंचायत होऊ घातलेल्या कामांकडे त्यांचा डोळा आहे, बाकी काहीच नाही।